आज पाऊस आला बघा जोरात. अजून येतोय बारीक बारीक, पण मग अशी खूप जोरात पाऊस आला होता पुण्यामध्ये. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही आपली 5 बोटं आहेत का नाही? ही 5 बोटं आहेत. आता जर ही अशीच ताठ राहिली, ताठ तर ह्याने तुम्ही जमिनीवरचा कागद तरी उचलू शकता का? नाही ना. असे ताठ हाताने तुम्ही उचलू शकता कागद? असंच ताठ हात ठेवायचे आणि कागद उचलायचा, तर जमेल तुम्हाला? नाही. तर ही बोटं आहेत ना, ही अशी 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 जवळ आणून त्याला जरा वाकवावी लागतात. आणि त्याला नंतर तुम्ही जो कागद उचलायचा आहे, पेन उचलायचा आहे, पेन्सिल उचलायची, ते करू शकता. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे की तुम्ही असेच जर ताठ राहिला असेच, तर तुम्हाला काहीच करता येणार नाही, हो की नाही? तुमचं जीवन देखील तुम्हाला व्यवस्थित करताना आनंदी राहू शकणार नाही तुम्ही. तर जीवनाला आपल्याला थोडं नम्र करावं लागतं, थोडं कमीपणा घ्यावा लागतो जीवनामध्ये. प्रत्येक गोष्टीत जिथं काही गोष्ट आपल्यामुळं जर चुकीची होत असेल, तर आपण ती सोयीची करणं हे आपल्या गरजेचं आहे, हो की नाही? त्यालाच तर जीवन म्हणतात. का नाही मी अशीच राहणार, 5 बोटासाठी अशी ताटच राहणार? ताट राहिली तर तू काय करू शकतेस का बाई? काहीच करू शकत नाही. मनुष्य हा जीवनात ताट राहिल्याने काहीच होणार नाही. तेव्हा नम्रता ही प्रत्येक माणसाच्या अंगात असलीच पाहिजे. धन्यवाद.